पुंडलिकाय दातु मुनिन्द्रे समागत्यनिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकया ब्रह्मानंदं ब्रह्मसुतलं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि आत्मरूप गणेश केल्या स्मरण होय सकळ विद्येचे हरिकरण ते जीवंतो श्री गुरुचरण ते नमस्कारो ओम नमो ज्ञानेश्वरा दया तुमचा अनुग्रह लाभलो मन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अभिभाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लाभलो मन झालो चराचरी काळाधरी तुमचा दास याची आसुरवाणी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी प्रस्तुत वैष्णव मेळा निमित्ताने आमचे बंधू मावळे सर तसेच आपले गुरुवारी सोनवणे बाबा आपले बाबांचे चिरंजीव मडके बाबांचे चिरंजीव मडके बाबा मावळे श्रीजी यांच्या माध्यमातून लोणकर तात्या यांच्या माध्यमातून चालू असणारा हा वैष्णव मेळावा ही प्रतिज्ञा आहे तुम्हाला आपल्याला एक काम ठेवून ज्ञानेश्वर महाराज हे आपल्याला काम आहे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं तुम्ही आपण खारीच्या वाट्याने आणि करू शकता काय अवघाची सुखाचा करू शकता बाबाच्या कृपेने ते होऊ शकते त्यांनी लय केलं आपण थोडं थोडं करू शकतो आणि करावा लागेल कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल 728 वर्षापूर्वी संन्यासाच्या काट्यांनी पुढाकार घेतला असं म्हणतात का बरं त्यांच्या प्रति ते दूषण निघून गेलं पवित्र भगवान शंकराच्या प्रांगणामध्ये आपण करतोय द्वापार युगाचा एंड आणि कलियुगाचा स्टार्ट करताना हे आपण सगळं प्रोग्राम ठरवलेले आहे आता आजच्या या प्रोग्रामला जेवढे हजर राहणार आहे हे 5वीच्या दिवशी सटवी आपल्या सगळ्यांच्या कपाळावर लिहिलं होतं हे आज एवढे जमा होणार आहे चित्रपटामध्ये एखादा हिरो थोड्या वेळापुरता येतो आणि नंतर दिसतच नाही तो त्याच्या मनाने येत नाही आणि नंतर म्हणत नाही मला यायचं नाही ते डायरेक्टरने ठरवलेले आहे सगळं तसं आपणही ठरवून आलेलो आहे आणि तेही ठरवून आलेले होते भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना बोलून घेतलं मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि यांना सांगितलं आपल्याला आता तुम्हाला कलियुगाचा प्रारंभ होणार आहे आणि कलियुगामध्ये जीव भरकटणार आहे नादी गुरु शंकरा पासोनी बोधाचा जो संसारा झाला जो अमृते तो तू आगवा घेऊन या करी कळी मिळता हे जीवा सर्व प्रकारे धावा करिता वेगी असं आपल्याला करायचं असेल निवृत्तीनाथांना ऑर्डर सोडली गैनीनाथांनी आपल्याला शंकरापासून आलेला बोध तो तुम्ही घेऊन पुढे जावा आणि मग भगवान शंकरांना त्या सगळ्यांनी प्रोग्राम ठरवले की कलियुगाच्या स्टार्टला कोणी कुठं कुठं जायचं आणि त्या वेळेला कृतयुगातला नवरदेव भगवान शंकर आणि त्यांच्या पत्नी पार्वती त्यांना डोळे लागले त्या टायमिंगला कधी कलियुग स्टार्ट लागलं त्यांना डोळे लागले हो तुम्ही कोणाचं नामस्मरण करता हो तुम्ही कोणाचं नामस्मरण करता एवढे दिवस विचारलं नाही घरात चर्चा झाली नाही वाटतं काय बोलणं झालं नाही वाटतं नवरा बायकोचं तुम्ही रोज ध्यानाला बसताय आणि तिने लग्न त्यांच्याशी याच्यासाठी केलं होतं की देवो के देव महादेव सगळ्यात मोठा देव आहे त्याच्याशी मला विवाह करायचा आणि ते मोठेच देव होते सृष्टीमध्ये काही उपक्रमामध्ये अडचण आली ब्रह्मदेवाला तर ब्रह्मदेव गाराने घेऊन भगवान शंकराकडे जायचे ध्यानस्थ बसलेले त्यांची समाधी भंग करायची असं असेल महाराज काय याच्यावर करायचं लगेच ते त्याचं काहीतरी उत्तर द्यायचे निघून जायचे की पुन्हा भगवान शंकर ध्यानाला बसायचे इंद्राला काही अडचण आली त्यांनी यायचं गाराने घेऊन नारद मुनीला मृत्यू लोकात काही दिसलं गाराने घेऊन यायचं त्यामुळे तिचा अजून भरोसा झाला माझा मालक जो आहे तो सगळ्यांमध्ये कसा आहे मास्टर आहे मोठा आहे मग का तुम्ही जर एवढे मोठे सगळे लोक तुम्हाला विचारायला तर तुम्ही कोणाची ध्यानधारणा करता नेहमी फोटो भगवान शंकराच्या ध्यानाला बसले कोणाचे करतात ध्यान हे म्हणणं झालं
रामपूजी सदाशिव आणि भजन करी महादेव महादेव राम राम म्हणतो आणि राम महादेव महादेव म्हणतो असं नाहीये. काही गुड आहे त्या चरस गांजा वगैरे आहेत ना, त्यांना जेव्हा त्यांचा स्टॉक संपला जातो आणि गिराईक जास्त आहे त्यावेळेला ते म्हणत नाही फोनवर चरस गांजा पाठवून द्या, भूक लागलेली आहे, जेवण नाहीये, ताबडतोब जेवणाचा बंदोबस्त करा आणि माल पाठवून द्या, जेवण पाठवून द्या. ही कोडवड आहे. कैकड्याची वाणी करती गुडगुड, मजला ही गुडू मजेना. कोण म्हणतंय? कोणाचं स्टेटमेंट आहे? नामदेव महाराज. ही चार भावंड आणि गोरोबा काकांनी हे सगळे जमलेले आहेत आणि काय बोलतात मला कळत नाही. काही इंग्लिश मध्ये बोलणं चालू होतं का? गुजरातीत चालू होतं? नाही, संतांची भाषा तेव्हाच कळेल. बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. आपलं भाग्य थोर. आपलं बसणं उठणं सामान्य लोकांबरोबर नाहीये, आपलं बसणं त्यांच्या बरोबर आहे. तुम्ही संकाधिक संत संत संत, निवृत्त मार्गाचे जे अधिकारी आहेत ते संकाधिक संत आहे. त्यांच्याशी आपलं बसणं उठणं आणि त्याच वेळेला नाम कळेल आणि त्याच वेळेला संतांचं बोलणं कळेल. काही निगमाच्या शिकरी उपनिषदार्थ नगरी आहात ब्रह्माच्या एका हरी अशीच कळे. एका पंक्तीला बसलेले संतांच्या संगतीत. काल आम्ही आलो मावळे सरांच्या गुरुजीच्या घरी गेलो आणि तिथे कांदे लावायला ताई आलेले आहेत इगतपुरीवरून, आदिवासी समाजाचे. आणि त्यात कळालं त्यांच्या वडिलांना बाबांचा अधिकार होता आणि त्यात आले. बापरे काय बोलत होत्या त्या. त्यांच्यावर बघितलं त्यांच्याकडे असं जीवावून टाकावं असं वाटत होतं. सामान्य प्रेमी ब्रह्मज्ञानाची गोष्ट होती. म्हणलं मी असा दिवस का आले आपण? ते म्हणले काय नाही बाबा, ते खरं नाही. काय त्यांच्या वडिलांचं नाव शिंदे, तुळशीराम बाबा शिंदे, श्रीपाद बाबांच्या. त्यांना मी म्हणलं फार मोठ्या माणसांची माझी भेट झाली. ते म्हणले मोठे असतो आम्ही इथं कशाला आलो असतो? ते ऐकली नाही तुम्ही मोठे त्रिभुवनी आणि वैभव. हे कळालं पाहिजे आपल्याला. ज्याला ब्रह्मज्ञान कळालं, सामान्य नाही ब्रह्मज्ञान मिळणं, कोणालाही मिळत नाही. ब्रह्मज्ञान काय आहे आणि कशा बरोबर आता व्यवहारात म्हणावं लागेल खातात हे सुद्धा कळत नाही. आणि त्या लोकांनी दुकानं थाटली आणि ब्रह्मज्ञान. आद्यगुरु शंकराचार्यांचा विवेक चुडामणी ग्रंथ आहे, त्याच्यावर शंकराचार्यांनी चिन्मयानंदांनी टीका केलेली विवेक चुडामणी. म्हणजे ह्या सगळ्या पाखंडी लोकांनी अद्वैत तत्वज्ञान स्मशानात नेलो, खोल खड्डा खाणला, त्याच्यात गाडलं आणि वरती फक्त कर्मकांडाचा सांगाडा उभा केला झेंडेला. पुराणी गावातले यंगरट माणूस अर्धान माणूस पखवादच घेऊन पळून गेला, निनाच पळून घेऊन गेला. काय करणार आपण त्याला? त्याची पूजा करणार नाही का? आणि इथं सगळं जमलंय आणि तो घेऊन गेला. एक सामान्य साधन पळवलं
गाडी पळवली, मोटरसायकल पळवली, चंग चंग पछाडतो तो, माणसाला झोप येत नाही. साधू संतांना आमच्या झोप नाही आली. साधन बुडवलं. कोणी बुडवलं? ज्यांनी मोठा थाटमाट केलेला आहे त्यांनी बुडवलेलं आहे. त्यांच्याबद्दल ऐलान करण्याची ताकद पाहिजे. आपल्यात नाही ती धम्म. आपण फक्त घरातल्या घरात जमिनीच्या याच्यावरून भांडण करू शकतो. धर्माबद्दल रीस पाहिजे, रीस. अशी झेंडे बाबा बोलले ना, नाथ बाबा शांती ब्रह्म त्यांना म्हणतात. समोर आपल्या आईला घोडे लावतात, त्यांचं नाव शांती ब्रह्म आहे. काय माय गेली होती भूतापाशी, तुझा राम राम म्हणत नाही, भगवंताचं नामस्मरण घेत नाही. तुझी आई पैदासीच्या वेळेला तुझ्या भूताकडे गेली होतीस काय? हे शांती ब्रह्मांचं स्टेटमेंट आहे. धर्माची वाट मोडे, अधर्माची शीख चढे. 700 वर्षापूर्वी अज्ञान होतं. 700 वर्षापूर्वी अज्ञान होतं आणि आता लय ज्ञान झालंय का? त्याच्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती करून ठेवलेली कोणी? ज्यांच्याकडे धर्माच्या धुरा आहेत त्यांना. माऊलींच्या प्रतिज्ञावर बाधा आणलेली आहे. ते तुम्हाला आपल्याला काम करायचं. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. ब्रह्मविद्या काय नाही, काय त्यांचं ऐकता, आपलं चालू द्या. रामकृष्ण हरी सुद्धा ब्रह्मविद्या आहे, पण उघडली पाहिजे, कळली पाहिजे. तो बालवाडी किंवा एंट्री. तुम्ही गेट पास काढला. आता मध्ये आम्ही गेलो होतो पवार साहेबांना भेटायला मंत्रालयात. तर 2 वाजताच्या अगोदर लाईन लावायला लागते. तिथे कॅमेऱ्यात फोटो काढणार, आधार कार्ड तुमचा फोटो, आणि 3 ते 5 फक्त. तेवढंच खुश होऊन मागायचं नाही का भेटून यायचं पवार साहेबांना. अजितदादांना भेटून यायचं का नुसता गेट पास घेऊन मागे यायचं? हे गेट पास घेऊनच मागे येण्याचं काम चाललंय. रामकृष्ण हरी म्हणजे गेट पास आहे. आतमध्ये जायचंय आणि आतमध्ये जाऊन त्यांना विचारायचं, भगवान शंकर काय खाता तुम्ही? तुम्ही जे खाता ते आम्हाला द्या. पार्वतीने अट्टधारला. पार्वती म्हणे, संबा तुम्ही भजन कुणाचे करता, हा माझा बडा अचंबा. तिला डोळे लागले, तसे ब्रह्मज्ञानाचे डोळे लागले ना, तो माणूस मार्ग शोधतो. आणि अशी आहेत बरं का, प्रत्येक गावामध्ये आपण बाबा पाहतो. अशी 1-2 व्यक्तीच आहेत फक्त, बाकीचे सगळ्यांचे. तुम्ही लग्नाला साड्या वाटता, सगळ्यांना सरसकट साडी नाही का? बरमाईला तीच, आणि ऑर्डिनरी बाई आली तिला तीच साडी नाही का? घरच्या लोकांना फेटे वेगळे, पाहुण्यांना फेटे वेगळे, नवरदेवाच्या बापाचा फेटा वेगळा. इथं काही साधन असेल का नाही? उदाहरण समोर पुढे जातो. तुम्ही गावठी गाईचं दूध काढता, घेता रोज अर्धा लिटर किंवा 1 लिटर घेत असेल. त्याच्यातून साई किती निघत असेल? ती साई साठवून वर्षातून तुपाची बरणी एवढी होती. वर्षभराने तुपाची बरणी एवढी होती. आणि उन्हाळ्याच्या मध्ये सुनबाई पण गावाला येते आणि लेक पण गावाला येते, आणि दोघी एकाच दिवशी मुंबईला जायला निघाले. मग ती तुपाची बरणी तुम्ही सुनबाईला देणार का नाही? सुनबाईला देणार की नाही? नाही देणार का? तिच्याशी माझा एवढा संबंध नाही, माझा लेकीशी संबंध आहे. असा त्या संतांशी तेवढा जवळचा संबंध असावा लागतो, त्यावेळेला ते देतात. राजकारणी माणसं बघा खूप चांगलं काम करतात. प्रत्येकाने आपल्या स्वधर्माचं पालन करायचंय. लढाई करत नव्हता, अर्जुनाला प्रवृत्त केलं. का लढाई? काही बाप बीप लागत नाही. इकडे गाडीच्या खाली मांजर गेलं महाराजाच्या, तर महाराजाला काशीला जावं लागते. आणि अर्जुने समरंगणावर युद्ध केलेले. ती समाधीची स्थिती आम्हाला आमचा वारकरी संप्रदाय आणून देतो. अर्जुना देऊन समाजी सभेत महायुद्धी. आम्हाला ताटकळत बसायचं 4-7 तास, 8 तास, 12 तास. 12 तास जरी बाबा चिंतनाला बसत असेल तरी पण बाबा अर्धा कच्चाच. कारण उत्थान आणि समाधी ही स्थिती अलीकडची आहे.
वारंवार मी मागणी केली, अखंड गळ्यात तुझी प्रीती प्रती, मला त्यांची संगती दे. आपल्याला मिळाली का नाही त्याची संगती? मागणी केली, पूर्तता झाली, अर्ज भरला, पास झाला. हे मत वाक्य या मांडवत आलेल्यांचं. वारकरी संप्रदायांनी भरभरून कृपा केलेली, आपल्या पाकिटाच्या पाकिट पाठवलेली. घे आज देतो पोट भर, बुंदीची पंगत नाही घातली, जयाने घातली मुक्तीची गवानी. घ्या, मोक्ष पाहिजे नाही जायची गरज काशीला, देतो आज पोट बरी. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची बरी तळवटू घे. मोठा महात्मा असतो पण व्यवहारात वागताना लीनतेने वागतो, कारण तीच एकटे आटते. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंद. नम्रतेतून किंवा नव्या देतली ओळे जगात हाकुटे होते जवळ माझी. नाही जवळ प्रज्ञा जिरून नाही. नव्या देतली खालून 2 नंबरचे श्लोक तयाचे वडील म्हणून नमस्कार ती पाय. पण इथे आहे उत्पत्ती अवधी विसरली, थोरपणा परा सांडीचे. लय मोठेपणा लय मोठेपणा ते विसरावं लागतं. थोरपणा परा सांडीचे. मी लय अभ्यास केलाय, अवघे विसरूचे उत्पत्ती अवधी. जय जगात हा कुठे होय तै 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 जवळीक माझी. म्हणून ज्ञानोबा म्हणतात बोलिलेली बोली. तुकाराम महाराज म्हणतात का बरं? त्याच्यातच आपलं सार्थक आहे. लहानपणा देगा देवा. त्यामुळे तो मोक्षाची सोडी बांधणी करतो. अहो जसे बिल्डरच्या बाजूला जे असतात ना लोक, ते साईटवर फिरणारे असतात, ते जर राऊंड मारायला आले ना तर त्यांनी कुत्री पाळलेली 10. ती पोरं ती कुत्री येतात, तो सगळा राऊंड मारतो पण कुत्री त्याच्या मागे, कुत्री त्याच्या मागे. का? बिस्किट टाकणार आहे तो. 1 आणि 2 बिस्किट देत नाही. आपण आपल्या पोरांना सुद्धा अर्धा पुढा देऊन अर्धा शिल्लक ठेवू. ते बिस्किटच्या पुढेच्या पुढे कुत्र्यांपुढे टाकतात. आमच्या ज्ञानोबरायांनी जे पुरुषार्थ सिद्धी 4 घेऊन या मुल्या हाती निघाला भक्ती पंथे जगात. पाहिजे का मोक्ष? चाल घे. न मागता सुद्धा देतात, त्यांचं नाव संत. आपल्याला अक्कल होती काय? आपण नाम घ्यायला गेलो तेव्हा ठरून गेलो होतं नाही का, असं हे शिर सिंधूच्या परिसरी काय बाबा सांगा, काहीच कळत नव्हतं. या व्यासपीठाची जबाबदारी आहे. नाही ब्रह्मज्ञानी झाली तर चालेल माणसं, पण इथल्या माणसाची जबाबदारी आहे त्यांच्यामध्ये मुमुक्षत्व तरी निर्माण केलं पाहिजे. तीव्र मुमुक्षत्व निर्माण केलं पाहिजे. हे इथल्या गादीवरचं माणसाचं कर्म आहे. त्यांच्यासाठी स्पेशल 3रा अध्याय देवानी खर्च केलाय. स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ झाला. हे यांचा स्वधर्म मृदुंग व्यवस्थित वाजवणे. महाराजांनी यांना जरी एखादा खोळशाळी शब्द बोलला तर यांनी जर प्रामाणिकपणेच पक्वात वाजवलं ना, तो महाराजापेक्षा कणिकभर सरस राहतील. कारण महाराजांनी मर्यादा सोडली पण त्यांनी नाही सोडली. स्वधर्माचं पालन करायचंय. तोच नित्य यज्ञ. 4 विटा मांडून दूर करायचं, उघडे बंब बसायचं, त्याला यज्ञ म्हणतात काय? जेवतानी उदर भरणे नव्हे जाणीचे यज्ञ कर्म. हे ब्रह्म ह्या जो अग्नी पेटला याच्यात तुकडे टाकणं म्हणजे तो अग्नी विजून नाही गेलं.
आणि तो यज्ञ कशासाठी चालू ठेवायचा? यज्ञ देवता प्रसन्न व्हावी आणि यज्ञ नारायणाची भेट व्हावी. आज माझं पोट भेटलं, मला देव भेटला. तुकाराम महाराज अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली, अखंड जयाप्रती दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली, जग सुखी करेल. पण एवढे करून त्यांना परत आवड वाटते बरं का, बाबांना आवड वाटती. छोटा आहे, आपण नॉर्मली सगळे, पण बाबाला जास्त आवड आहे. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला भेटताना तुमच्या आईला जास्त आनंद होतो का तुम्हाला आनंद जास्त होतो? आईची तुमची भेट होती किंवा लेकीला जास्त आनंद होतो का आईला जास्त आनंद होतो? दोघींना होतो, पण जास्त कोणला होतो? आईला जास्त आनंद. बरं आता तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्हाला आईचा फोन आला तर बऱ्याच वेळ झाल्यानंतर आई म्हणते ठेवू का लेक म्हणते ठेवू का लेक. आता उत्तर सापडे, बस झालं. आईचं पोट भरत नाही. आमची आई बहीण जर काय रात्रभर बाप्पा यांचे चालल्यात, पण त्याला काही लय चौचौथा असतो असं काही नाही. पण जात तोपर्यंत बस स्टँडला बसवायला जाईल. अर्जुनाचं देवाचं ते रिलेशन आहे. आज देतो पोट भरी. एक लहान आपण जेवढं जेवतो तेवढं लहान पोराला जेवण जाईल का? एक घास मोठा, 21 घास, 20 घास एका घासाची गरज आहे. हा चिवचा, हा काऊचा, हा माऊचा. जसे आता आपण इथे आलो ना, आपलं बालपण आठवण ना परमार्थ. इकडे गावाचं नाव वांघरीच्या मेळाव्याला जायचं, वांबोरीच्या मेळाव्याला जायचं, आळंदीच्या मेळाव्याला जायचं. हा एक घास, तो एक घास. मग मोठे झालो, मग ज्ञान झालं, विकसित झालो का नाही ते पण ज्याचं त्यालाच कळणार. तिसरा सांगू शकतो फक्त एक, तिसरा माणूस तो सांगू शकतो, त्याचे गुरु सांगू शकतात. चेहरा कुठपर्यंत आई सांगू शकते आपलं पोर. आपल्या मित्रावर आपला विश्वास पाहिजे. तो आता तसा नाही, तो असाच आहे. एवढा विश्वास निर्माण होतो का? संगतीत कळलं जातं. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केली, त्या प्रतिज्ञेला खत पाणी घालायचं आपल्याला. त्यांची मेहरबानी आपल्यापर्यंत ब्रह्मज्ञान दिलंय ना, तर पुढे ढकलायचं. मोबाईल मध्ये कसे फुकटे इकडच्या तिकडे फॉरवर्ड करत राहतात, स्वतःची मेहनत काही नाही. जर विचारून नाही काय पाठवलं याचा अर्थ काय नाही दिसलं निलं पाठवून. असले आहेत ना सगळे, असलेच ना फॉरवर्ड करणारे. अनुभवाले अंगात काय अनुभव आला? तिकडे गेलो होतो कीर्तनाला जाताना, गाडी नव्हती, गाडी येऊन भेटली. अरे गेले चिरी मिरी अनुभव रे. अनुभव आला पाहिजे. मी देव आहे का मी ब्रह्म आहे, ते जगत आहे का जगावं घे देव. संतांना आपल्याला जास्त भेटावं असं वाटतं. आपल्याला नाही वाटत? आपण नादावलो याच्यामध्ये. आयुष्य होती जत्रेला पोरग पुढे गेले बरोबर. ती येतो. तुम्ही शेतकरी का नाही, पेरलं महिन्या 2 महिन्याने जाता, उतरलं का नाही बघायला. उत्तरून आले, उतरली का नाही, परत मध्ये फाटा पडलाय. बरं मध्ये फाटा पडून नसतं द्यायचं तर दाट पेरावं लागतं का चालून पेरावं लागतं? संतांनी दाट पेरला. मराठीचे नागरी ब्रह्मविद्या पेताड खाताड असू द्या, पेताड माणूस आहे जगाव घे मुख्य उपदेशाची घे. पेट बीत नाही, कोण दारुडा नाही, कोण लुटेरा नाही. या देशातली ही पावर आहे. लुटेरा रामायणाचार्य होतो, रामायणाचार्याने लुटेरा नाही व्हायचं. रामायणाचार्य कोण झाले? लुटेरा रामायणाचार्य झाला. एक बायकोच्या आरी गेलेला रामायणाचार्य झाला. कोण? तुळशीदास. आणि एक नुसता गुळ खायला गेला तरी रामायणाचार्य झाला. याच नाव आहे संतांची. म्हणून
लोह परी साचे नसाहे उपमा, लोह परी साचे नसाहे उपमा, लोह परी साचे नसाहे उपमा, गुरु महिमा आगात, गुरु महिमा आगात. सद्गुरूचा महिमा आगाध आहे. बाबांचं स्टेटमेंट आहे श्रीपाद बाबांचं, कटार गंगेला मिळालं तर गंगा तिला आपल्यासाठी. जंगलामध्ये बोरी बाबळे एकत्र असतात, पण दर्शन झालं का त्या बोरी बाबळे चंदनाच्या भावात विकले जातात. तसा कसाही असला, खटनट जरी असला तर तो साधू होतो. ही संतांची पावर आहे, त्यांच्या संगतीत गेल्यावर असा परिणाम हो का दुराचारी दुराचारी माणूस असतो का? दुराचारी आहेच नाही. चित्रपटामध्ये एखादी मेलू फुलेने विलनचं काम केलं आणि ते तुमच्या गावाला आले तर तुम्ही त्याला गावात घेणारच नाही. कारण ते कोण आहे? हेच डोक्यात बसले ना आपल्या. त्यांना पात्र दिलेले ते खरे विलन आहे नाही. तुम्हाला आपल्याला पात्र दिली, प्रत्येकाने प्रत्येकाची पात्र वठवायची. ऐसा नट नाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. राजाचा रंक रंकाचा राजा होतो, हे तुम्हाला पात्र दिलेली आणि ती पात्र बी खोटी आहे का? खरी नाही आहे. त्या मायाच्या साडीमध्ये अल्कोहोल मिळेल, तिचं सरणावर आगणी डागी झाला आणि सगळे आपण रडलो. ती एसी डिपार्टमेंट मध्ये, एसी कॅबिन मध्ये, एसी गाडीमध्ये. तैसा मडरूपटू फाटे मग संसार चित्र नुमटे, सरोवराटे मग प्रतिमा नाही. हे मनाची खेळ आहे तो. म्हणून तू म्हणे हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी. मग जायचं नगर मग घ्यायचे टाळण बसायचं वाजवीत. भजन कशाला म्हणलेलं आहे? करतात लोक भजन. येर जोडती केरटी जयाची भजने भोगासाठी. माझी गाडी आहे 4 व्हीलर, त्याच्यात अशा अशा कॅसेट आहेत, अमुक अमुक आहे. जयाची भजने भोगासाठी. अशा दृष्टी मंद झाले. मामासाहेब म्हणतात मंद झाले आणि विनायक नारायण जोशी साखरे ते म्हणतात आशा दृष्टी विषयांत झाले. ते म्हणतात विषयांत झाले. नाना मामा साखरे आणि विनायक महाराज आणि म्हणतात मंद झाले. मंद झाले आणि हे काय झाले? विषयांत झाले. बघा, मंद झाले म्हणजे काहीच कळत नाही आणि विषयांत झाले म्हणजे भरकटले. विषयवाणी बोलावे, विषयवाणी बोलावे. करणे, जुगार करणे, अजून काय काय वाईट वाईट धंदे करणे, यालाच आपण विषय समजतो. शाळेत तुम्हाला विषय होते, हे गुरुजी ह्या विषयाचे, ते त्या विषयाचे. प्रपंच हा सुद्धा एक तुमचा विषय. गायन हा सुद्धा तुमचा विषय आहे. म्हणून विषय विषयाचा पडीपाडू. ही जी ओळ आहे ना, ही ओळ नारद मुनी असेच माझ्या घरी गात होते. देवर्षी नारद मुनी असल हे ऋषी यायचे माझ्याकडं. व्यास सुद्धा असेच येत होते. पण मी अर्थ बुजावून तुझं सुखच ऐकत होतो. आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाच्या मुखात ती ओळ टाकतात. विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. गायन कोण करतं? गायन गावातलं खत्री माणसं करतात का? कोण करतो? संप्रदायात सक्रिय असणाऱ्या लोकांसाठी
स्पीड ब्रेकरची ओळ टाकलेली. नाथ बाबा तर त्याच्या पुढे सांगतात गाडव जसं गाडविणीला पाहून ठिकाळतो तसलं गाय नकोय म्हणतात. समाजाला प्रसन्न करायचंय म्हणून नाही आहे तुमचं कीर्तन भजन गाय. तुमचं आराध्य दैवत ते सद्गुरु माऊली किंवा भगवान परमात्मा ते प्रसन्न झाले पाहिजे. कीर्तन देवासाठी आहे आणि देव आपण आहे असं त्यांचं म्हणणे. आपला निजानंद उपभोगण्यासाठी आपला आत्मानंद उपभोगण्यासाठी कीर्तन आहे. नाव लौकिक पैसा अडकायच्यासाठी नाही. पण तुम्ही लाखे सावकार नसल्यामुळे जाणे येण्याचे तुम्हाला घ्यावे लागतील आणि तरी पण तुमची एवढी तयारी असणार. नाही दिले तरी मी जाईल पण ते काम करीन. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी. कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप. शरीर ब्रह्मरूप त्यावेळेला शरीर नासक आहे या वाक्याला तिलांजली दिली जाते. आकारासी कैसा ठाव देहात प्रत्यक्ष झाला देव. आणि पहिले बाबांनी सांगितले नाशिवंत देह. ही कधी कधी कोण कोणास म्हणाले कोणत्या वेळेला म्हणाले हे महत्वाचं आहे. जे तुकोबाराय म्हणतात बाबाजी चैतन्यांचा प्रसाद भेटल्यानंतर उजळले भाग्यात. तीच तुकाराम महाराज का आता उजळा वया आलो वाटा याचे नाही का याचे दादा आता त्यांची उंची केवढी झालेली आहे. पहिले म्हणले मी नॉर्मल होतो मला काय कळत नाही. आता मी धर्माचं दुकान टाकलंय. घातला दुकान का बरं? कारण त्यांना सांगितलंय मुख्य उपदेशाची ठेवा उग जग काय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जो अनुग्रह घ्यायला येतो माळ घालायला येतो ना ते माणूस समजत नाही. त्या बरं का साधू बरं का आपण समजू यांना काय कळतंय यार ते समजणार नाही. गुरु शिष्य पण येतो अधम लक्षण आप तैसा दुजा बुद्धी नारायण खरा न कळता दोरी साप अंगी राहू नये. रश्य का साप जोपर्यंत निवाडा झाला नाही तोपर्यंत ते घाबर नाही. पण निवाडा झाल्यावर बाबांनी सांगितले सगळं परमात्मा आहे आणि मला परमात्म्याची तुमची सेवा करण्याचा योग आला. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती असं आम्हाला वाटतंय. देवाची बारे देवाची प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची ब्रह्मची
आमच्या गावातले पुजारी आहे, त्यांच्याकडून फक्त एक वाक्य चुकीचं होतं. प्रगट पूजक बोले ब्रह्म विश्वची झाली केले म्हणून, उलट उकल केली त्याने ब्रह्म. आपण भक्ती करून 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 देव होतो. माणूस भक्ती करून करून देव होतो का देवच माणूस झालेला आहे? माणूस भक्ती करून करून अनुग्रह घेऊन माळ घालून त्याच्या अष्टसात्विक मंत्र धुवून असं सगळं करून करून माणूस देव होतो का देवच माणूस झाला? मने हातो स्वय परब्रह्म तुका मने हातो स्वय हा सिद्धांत आहे त्या अभंगामध्ये फक्त, बाकी वरती सगळे 4 दृष्टांत आहेत. ढाल तलवार गुंतले हात म्हणे मी झुंजार कैसा झुंजू. माझ्या हातात ढाल आणि तलवार आहे, नाही तर मी लढाई केली असते. मग गाडबाई कशाला दिले? मी पळून गेलो असतो. पण काय झालं, माझं बैसविले आणि अश्वावरी घोड्यावर कशाला बसवले? पळायसाठी, लढायसाठी, पळायसाठी. तसा हा स्वयं परब्रह्म आहे. 36 तत्वाचा हा प्रपंच नाही, हा परमात्माच आहे. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, आहे परब्रह्म. अहम सोहम ब्रह्म हा कळले. प्रपंच एक झाला होता, वाताच समोर दिसला, पुढे होईल मागुता येतो कल्पांती घडेना. हे जगत बिगत हे सगळ्यात कल्पना आहे. कल्पना अविद्या, कल्पना अविद्या माया प्रवृत्ती, अजून 5वे एक नाव आहे ती अमृतांबाच्या एंट्री साठी. हे सगळे एकाचेच नाव आहे. कल्पना अविद्या माया प्रवृत्ती अज्ञान ही एकच नाव आहे. आणि खरं आहे ना, याचं मूळ स्वरूप परमात्माचे. रश्शीवर साप दिसतो त्याचं नाव अज्ञान. ते अज्ञान समूळ जाई तुटे, मग भ्रांतीचे मसैले फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. ईश्वर काही करत नाही. आणि बाबा काय म्हणले, तो ईश्वर तू आहेस. मग एक ईश्वर एक करता ऐसे जरी मानले चित्ता, तोच मी स्वभावता आधीच आहे, पहिलाच आहे मी. फक्त माझा देह बुद्धीची आहे ना, तैसा किडाळाचा दोष जाय. मग ते 15च आहे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे. संकल्प लोपी आणि संकल्पाचा लोप करणार ज्ञान, ते ज्ञान पैदा. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले. मन बुद्धी चित्त अहंकार 4 कप्पे अंतःकरणाचे. एक दे कोणता पण भोजनामागती. पण बाबा आपल्याला बाबांनी 4ही साह्यभूत करून टाकले. 4ही बी आपल्याला कोणी काय ना कामाला येणारच. गावात आपली क्रेडिटच तशी आहे. अडल्याला माझ्या कोणी कामाला येतं. तसं माझ्या फक्त 1/2 किलो मधलं मनची, बुद्धीची, चित्ताची नाही. आणि चित्तात पण माझ्या तेच आहे. कारण एकच ओळ अहंकार धरी सोम चित्ती प्रगटे चैतन्य भव हे मन होय मुनमन बुद्धीचा निश्चय परब्रह्मे. आपल्या मदत शिवाजी महाराजांना जसे मिळाले ना, तसे श्रीपाद बाबांना भेटले. तसे ते ज्ञानोबरायांचं भाग्य. फक्त तुकाराम महाराजांना एवढी सवंगडी नाही भेटली पाहिजे. ज्ञानोबरायांना सगळी मोठी माणसं, नामदेव महाराज, कामदेव महाराज, विसोबा चाटी, थोडं आहे त्यांचं जरा, थोडी घोटाळे असावेच लागतात.
डांबरी रस्ता होते का बिगर घोटाळ्याचं? 50% मार्जिन ज्यांनी पास केलंय त्यांनाच आहे. तसं होत नाही. मग आपण काय पाहिजे? फक्त वाण्या घरी कुळ, त्याची याती कुळ काय घ्यायची? आपल्याला कामाशी मतलब, बाकीशी मतलब नाही. ही सगळे सवंगडी एकत्र आणि ते सिद्ध भेटत बसायचे. काय करत ध्यान धारणा अष्टसात्विक भावाची तो कोणाला कानोकार खबरच नाही. कारण ज्याच्यातून ओपन होते अष्टसात्विक भाव पेरले हो भुईमुख. आपले पवार साहेब पूर्वी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मनोहर जोशी साहेब यांना विचारलं होतं, भुईमुखाच्या शेंगा कुठे येतात सांगा. टिंगल म्हणून गेली होती. हा, कारण त्यांना काही माहिती आता माहित नसे, पण जसं ते खाली आहे ते ब्रह्मज्ञान काय, त्या ब्रह्मज्ञानातून पुढे ते मिळाल्यानंतर त्याच्या पूर्ण श्रद्धा जडावं लागते. लग्न झालं ना तरी त्या पोरीचं त्या घराशी पूर्ण तादात्म्य झालं पाहिजे, तर वंशवेद सफल होऊ शकतो. एरवी नाही. तसं तुम्ही घेतलेलं ज्ञान ते तुम्हाला आत्मसात करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी धावाधावी करायची, पुढं पळायची. ज्ञानोबरायांना ते मिळालं. त्यांनी उघडं ओपन दुकान टाकलं. बाबांनी मला सांगितलं घातला दुकान. हे पहिले दुकानात गेले. यांनी बाबा केवढे मोठे गुरु पेक्षा शिष्य एक पाऊल पुढे. शिष्याला दुकान शोधावं लागलं आणि दुकानाचा पत्ता लागल्यावर दुकान काढलं आणि एकट्या पुरतं नाही 14 टाळकऱ्यांना सांगितलं दुकान चालवा, आमचे सेंटर सगळीकडे आहे, आमची शाखा कुठे नाही, आमची शाखा कुठे नाही. जिथे जातो तिथे शाखा आहे. ब्रह्मज्ञानाची रेलसेल करणारं घातलं दुकान आणि तुकाराम महाराज शोधत गेले बाबाजी चैतन्य. बाबाजी समाज चैतन्यांनी तुकाराम महाराजांनी असं आमना सामना बसून अनुभव दिलेला. स्वप्नात विपणात काय नाही. स्वप्नात आता कीर्तन चालू आहे, संपत हांडे कीर्तन करतो, हे जर संपत हांडेच्या डोक्यात तर स्वप्नात आहे. आणि संयोजकाला वाटत असेल आम्ही नियोजन केलं तरी ते स्वप्नात आहे. 18व्या त्यातला 17 नंबरच्या श्लोकच्या खाली विश्व स्वप्नाचा हा धंदा भौतिक होता प्रबोधापणे. हा विश्व स्वप्नाचा धंदा आहे ना, तो स्वप्न आहे. पण गुरुजी काय करतात, थापटून थापटून आई कसं थापटून थापटून झोपवलं. महावाक्याचे निनाने कशाला म्हणतात महावाक्य? वेदाची 4 महावाक्य आहे. पहिलंच गुरुजी आळंदीत शिकवलं जातं विद्यार्थ्यांना. खरोखर आजही आळंदीमध्ये आपण जर त्या भावनेने गेलो ना, ती स्पंदनं जाणवणार आपल्याला. आयऱ्या गायऱ्याची नाही, माऊलींची ती स्पंदन आहे. विद्यार्थ्यांना विचार सागर शिकवला जातो. त्याच्यामध्ये 3 राजाची पोरं, शुभ संतती नावाच्या राजाची पोरं गुरुजीच्या घरी गेले. 6 महिने राबली राजाची पोरं. आपल्याला तर लय मस्ती. आपल्याकडे काय हाती दिल पान सदा वरतीच मान, तनु मनु जिरे दास व्हायचं. दासाचा सुद्धा अहंकार नाही पाहिजे. इथं अध्यक्षाला अहंकार आहे, पण तेव्हा अगरवता करावे दास सकळ. आणि रे बाबांची सेवा केली हे सुद्धा नकोय. मग ते ज्ञान खुललं जातं. हा सुद्धा काय वसवा आहे. वसव्याच्या खाली पेरलेलं पाहिजे तसं सगळ्यासारखं उगवत नाही. तसं मी बाबाचं केलं हा सुद्धा वसवा आहे. जर घ्यायचंच असेल मी तो ओरिजिनल मी घे. मी सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे तो मी घे, किंवा मी वासुदेव तत्वतः. हो, अहंकार घ्यायचा. हा विचार आणि अहंकार सांगितले मग असतीच वस्तू होईल. आपली स्वस्ती सहज आपण आपल्याला कोणी उद्धरू शकत नाही. कोणतेही बाबा आता या भूमिकेत आलो, कोणतेही बाबा आपला उद्धर करू शकत नाही. ते मार्ग दाखवतात. ते त्यांच्या खिशातलं नाम काढून देत नाही. मोठे गुरुमुखी उद्वय दिशेने हृदय आपल्या पहिलंच आहे ते प्रगट होतो. पण नम्रतान शिष्य कधीच नम्रता सोडत नाही. तो जर सामान्य लोकांच्या पुढे जर एवढा नम्र आहे तर त्यांच्या गुरुच्या पुढे कसा असणार आहे? बोलणार नाही. गप म्हणलं गप. आता याच्या सगळ्यांमध्ये या सगळ्यांमध्ये ताकद यांच्यात आहे. पण यांचे गेले खेळणं अनाहार पुरुष काय झाला. अजून काय झालं ते बघा. यांच्यात पावर आहे. म्हणणं थांबलं पाहिजे. ही विवेकाची छडी आहे. 18वा अध्याय सांगतो. स्वरूपाच्या घराकडे जीव जात असताना येणारे मधले अडथळे विवेकाच्या छडीने असा बाजूला काढतो तो चौकदार.
वैराग्य रूपी चौदार विवेकाची काठी होय आणि नको स्वरूपाच्या घरातून जातो. हेच फसवते आपल्याला दिसतंय, हे फसवतं आपलं सामान्य म्हणे दिसतं तसं हे जग नाही. हा संतांचा भाव आहे, ऐसा ज्याचा अनुभव. हा अनुभव संतांना आला आणि ते सांगत सुटले तत्वमसी. हे गुरुजींनी त्यांना सांगितलं विवेक तुला विचार साधन. शुभ संतती राजाचा बरोबर तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. तिघांना ब्रह्मज्ञान सांगितलं. तत्वमसी, तू ज्याच्या शोधात गेला तेच तू आहेस. ते म्हणते बाबा मला पटत नाही. तत्वदृष्टीला पटलं, त्यांनी जागेवर तिकडे समाधी घेतली, पण ते खेड्यात घेतली तरी ती खेड पवित्र घडतो. पण अदृष्टी आहे, आपण तीर्थाच्या ठिकाणी जाऊन मठ बांधून राहू. तो अदृष्टी आहे, तो 2 नंबरचा विद्यार्थी आहे. कुठं राहतोय बघा, तिथं आपलं काहीतरी मठबीट बांधून शिकवायचं. 2 नंबर पहिला तिकडच कार्यक्रम. आणि तिसरा समाजाच्या जास्त कामाचा आहे. तिसरा तर्कदृष्टी. बाबा असं कसं ते तसं कसं. अर्जुनाने तर्कदृष्टी केली म्हणून आपण निशंक झालोय. अर्जुन सारखं विचारतो देवा हे कसं रे, देवा ते कसं, ते कसं रे. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाश संसार आहे एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. संसार खोटा आहे हे ज्ञानेश्वरी सांगते का संसार खरा आहे म्हणून सांगते. संसार खोटा. स्पेशल 15 वाक्य त्याच्यासाठी खर्च केलाय. सर्व हा संसार आमचे व्यवहार लय चोख आहेत. आमचे व्यवहार इतरांसारखे नाहीत. आमचे व्यवहार लय चोख आहेत. ते खरे आहेत का? तुमचे चोख व्यवहार खरे नाहीत आणि त्याचे वाईट व्यवहार खरे नाहीत. म्हणून तुकोबारायला म्हणले पुण्य पण आम्हाला लागणार नाही अंगाला आणि पाप बी लागणार नाही, कारण ते आहेच नाही. काय समागाशी टॉपिक राहिला ह्याला मिळून पुढे जर आपल्या गावात आले तर त्यांना अध्यक्षपद देणार का नाही, वाईट म्हणून टाळणार का? त्यांनी जे केलेलं कामच नाही, ते खरं नाही, ते नादी लावायचं काम आहे. तसं जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे. आपल्याला रात्रीचं स्वप्न पडलेलं सकाळी जरी आपण राजा झालो किंवा भिकारी झालो असं रात्री स्वप्न पडलं असेल तर त्या स्वप्नात त्या भिकारी झाला तरी वाईट वाटतं आणि राजा झाला तरी खुश होतं. पण सकाळी झाल्यावर सकाळ झालं तो आनंद किंवा दुःख राहतं का? बस ते छोटं स्वप्न आहे. आणि हे जे 60, 70, 80, 200 वर्षाचं स्वप्न आहे ना, दीर्घ असल्यामुळे खरं पटत नाही. कोणाला पटत नाही? अहो गुरुजीलाच पटत नाही. तर विद्यार्थ्याचा प्रश्नच नाही. बाबा म्हणले गुरुजीच गैरहजर असेल तर विद्यार्थ्याची कधी आहे? एक माणूस झोपला आणि रात्रीच्या झोपल्या त्याला सकाळी उठल्या एकाची 2 माणसं दिसायला. म्हणून तो डॉक्टर डोळसांकडे गेला तर डॉक्टर डोळस म्हणतात तुम्ही 3 कशाला आहे? आता ऑपरेशन पहिलं कोणाचं करायला पाहिजे?
डॉक्टरच करायला पाहिजे हे नाही. हे सगळं एक याचं नाव अद्वैत कुसरी निराळात जाणतो. आणि ते जाणायचं असेल तर पहिलं द्वैताची झाडे करणार ज्ञान घ्यायचं. ते महावाक्य ते तत्वमासी त्या महावाक्याचे निनावे कृपेची निथावे माथा हात ठेविला नव्हे. थापून त्याला जाग केलं. उठ 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 बाबू जागा आहे वासुदेवाला सुनील मुगवला दान आपुले घाला. उठ बाबू जागा आहे वासुदेवाला संसार सार मोही माया मुगजळ भासत क्षणात भ्रांती याचा काय विश्वास. अरे उडवा जागा पायी वासुदेवा. परमात्म्याचं दर्शन घेतल्याशिवाय मारायचं नाही आणि ते मिळवण्यासाठी जंग जंग पछाडायचं. कोणतेही बाबा आले तर असं जंग पछाडायचं. कोणतेही महाराज आले तर विचारायचे, नम्रतेने विचारायचे, बाबा तुम्ही सांगितलेलं ज्ञान आणि आत्म्याची भेट मला होईल का, मला मोक्ष भेटेल, एखादा महात्मा भेटेल आपल्याला, असं आपलं प्रारब्ध जर उज्ज्वल असेल तर. नाही तर म्हणते हा एवढं काही सोपं आहे का असं बी म्हणलं. पण आपण सोडायचं नाही. या हॉस्पिटलमध्ये कोरोनामध्ये ऍडमिशन नाही भेटलं, ऍडमिट नाही केलं म्हणून आपण पेशंट घरी घेऊन गेलो नाही का. हे नाही तर ते पुण्याचे नगरला, नगरचे पुण्याला, मुंबईचे नगरला हॉस्पिटल तिकडे 2 बेड खाली आहेत. ते बेड खाली असावं लागतात. तसं ती जागा रिकामी पाहिजे तिथे सिलेक्ट केलं जातं. ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी जंग पछाडलं पाहिजे. ते तुकाराम महाराज बाबाजी चैतन्यांकडे गेलं न. बाबाजी चैतन्यांचं त्यांच्याकडे कार्यक्रम पत्रिका होती का कार्ड होतं, फक्त त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला. जर गेलेच ओतूरला तर बाबाजी चैतन्यांच्या समाधीच्या तिथे चैतन्य विजय नावाचा ग्रंथ आहे, तो एक घ्यायचा. आणि आळंदीमध्ये दत्त बुक डेपो मध्ये ज्ञानदेवाची मुक्ताबाई सनद, तो एक ग्रंथ घ्यायचा. आणि तिसरं विनायक नारायण जोशी यांचं साखरे बाबांनी, किसन बाबा साखरेंनी ज्ञानेश्वरीतील सोहमयोग 20 का 21 प्रमाणे काढलेली. अशी 3 पुस्तकांमध्ये आपलं कामच जायचं. त्याच्यात कळणार आपल्याला नेमकं करायला काय पाहिजे. आपले जसे आपले सातबारे किंवा काही घोटाळा झाला कसे आपले सरकारी दप्तर, आणि ते साहेब जरी म्हणले आम्हाला टाइम नाही तर आपण जातो त्या खाकाण्यात आच्छी तरी शोधतो ना. हा सत्य आहे. तस वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, क्षेत्र आहे तसं ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी. आशीर्वाद आहे. पंढरपूर निवासी महाराज जनाबाई म्हणतात पंढरपूरला तसं येऊ नका, पहिली ज्ञानेश्वरी वाचा मग पंढरपूरला या. वाचावी ज्ञानेश्वरी मग डोळा पहावी पंढरी. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ योग किंवा त्याला दुसरं नाव आहे प्रकृती पुरुष विवेक योग. त्याच्यामध्ये कळणार हे क्षेत्र आणि त्या क्षेत्रात राहणारा क्षेत्रज्ञ म्हणजे मी आहे. आपण लग्नाची पत्रिका द्यायला जातो ना, मला पत्रिका द्यायची संप भांडे, तर त्याच्या पुढे स्त्री लिहिला जातो. तो काय मजा आहे काय ती स्त्री म्हणजे यंदा श्रीमती किंवा ची सौका. स्त्री काय स्त्री, तो प्रत्येकाच्या नावापुढे लिहिलेला स्त्री कोण आहे. स्त्रींची दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नये. श्री क्षेत्र आळंदी, स्त्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र शिर्डी. क्षेत्र आणि त्याच्यात साईबाबा श्री आणि क्षेत्र शिर्डी. पंढरपूर क्षेत्र, पांडुरंग परमात्मा श्री. तसं हे शरीर एक क्षेत्र
संपत खंडे हे क्षेत्र आणि त्याच्या आत्मधला आत्मा तो श्री म्हणजे परमात्मा आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख राज्य भावे ही श्रींची तो श्री म्हणजे आत्मा या क्षेत्राचा मालक क्षेत्र क्षेत्रज्ञाते जाणता ती ज्ञानी त्याचं नाव ज्ञानी आहे. याची आणि याच्यासाठी साधूचे उमरेजे जावं लागतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण आपलं काय भाग्य असेल आपले उमरे साधूने जिजवले हे मृत्यू लोकीचे उपराटे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे ओखटे हा हे मृत्यू लोकीचे उपराटे. इथं जर जन्माला असतं तर बघा ना तिथे सांगतात त्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा निवाडा करण्यासाठी साधूचे उमरेजे जावा आणि साधू दुभत्या गाया म्हणजे ग्रंथ सांभाळतो. आपल्याकडे दुभत्या गाय आहेत ना महाराष्ट्र खाट्या गाया पोचतोय दुभत्या नाही असं नाथबाबा भागवतामध्ये म्हणतात. आणि त्याच्यातून त्याला आत्मसात भेटतो रस मिळतो. ज्ञानेश्वरी बद्दल अजून नामदेव महाराज म्हणतात ब्रह्मानंद लहरी साम्राज्य भुवनी स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होईल. ग्रंथाला हात लावलं तर लावत नाहीत का लोक. जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होईल. तैसा ज्ञानाची दिठी माते जो सेवे कीर्ती तो होय ब्रह्मत्वेच्या मुकुटी चुडारत्न. एवढ्या मोठ्या पदावर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला बसू इच्छितात नाही तो अधिकार आहे आपला. स्वराज्य हा माझा. तसं तुमचं अभंगाचं या अभंगाचं तिसरं चरण सर्व सुकृताचे फळ मिळाले सर्व सुकृताचे फळ मिळाले फल मिला क्षमा में देन पांडुरंगा क्षमा में देन पांडुरंगा हाँ क्षमा में देन पांडुरंगा आपण गेलोच पाहिजे. राशन वाल्याला विचारायचं मला राशन का देत नाही. सरकारी दवाखान्यात जाऊन गेलो डॉक्टर मला तपासा मी आजारी मला ऍडमिट करून घ्या मला कोरोनाची लस पाहिजे. हा अधिकार आहे आपला. जसं तलाट्याकडे जाऊन मागतो तसं हे महाराज त्यांच्याकडे जाऊन मागायचं आहे.
मला फळ पाहिजे. कचऱ्याचा डब्बा सुद्धा म्हणतो माझा खाऊन मला द्या. आपल्या खोबड्या काय गाण पडल्यात काय? नको विचारायला का जाऊन? का गावात पैसे देवळ करतात म्हणून शब्द भरवलेला आहे. खायचं शेर बरं 1.5 शेर हागायचे त्याच्यासाठी शब्द आहेत काय? आपला उद्धार झाला पाहिजे, गावातून सुटले पाहिजे. कोर्टात केसेस चालू आहेत, तारखा पडण्यासाठी आहे का सुटणं केसेसचा निकाल लागण्यासाठी? तसा आपला निकाल लागला पाहिजे. मी कोण आहे? उठून आलो बाबा मला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी जेवढी पुण्याई केलेली आहे त्याचं मी फळ घेतल्याशिवाय राहणार नाही. काम केलं पगार घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही. आणि प्रामाणिक शेतकरी मी लहान होतो तेव्हा पाहिलं आमच्याकडे शनिवारीचा बाजार असायचा ना, शुक्रवारीच शेतकरी पगार देऊन जायचा. त्या बायांचा 8 दिवसाचा पगार घेऊन जा. प्रामाणिक लोक पहिलेच पगार पाठवून देतात. आता या IT क्षेत्रात पुरे 30-31 तारीखला त्यांच्या अकाउंटवर पगार पडला जातो. तसा प्रामाणिक शेतकरी असावा लागतो. तसा इकडे प्रामाणिक गुरु पण भेटायला पाहिजे. लुच्चे लफंगे सगळे बुजबुज पुरी झालेली आहे. ते समाजाचं दुर्दैव. चांगले सरपंच भेटायला, चांगले मुख्यमंत्री भेटायला, चांगले प्रधानमंत्री भेटायला, चांगला कार्यकर्ता भेटायला, चांगला नवरा भेटायला, नवऱ्याला चांगली बायको भेटायला आपली कर्मण आपली पुण्याई असावी लागते. कारण महाराज म्हणतात मी पण ते पुण्य जमा केलं मग आमच्या झाडाला फळ आलं. पुण्य फळले बऱ्याच दिवसांनी भाग्य उदयाचा ठसा झाला. पण मी कसा झालो सांगू? कसं काय झालं? पैसा झालो कसं झालो? पण झालं तर झालं. संत चरण रच पावलं त्याच्यामुळे माझं फिटलं. सब फिटले आधी फिटले माझे भाग्याचा उदय ते हे जोडी कोण पुण्य कोणा काठी ज्याशी ऐशी यांची भेटी. अरे बाबा आपल्याशी बोलला पाहिजे. कोण हा भाग्याचा ऐशी अशी बोले वाचा. आणि त्यांच्या संगतीत गेल्या तू का म्हणे त्यांच्या भेटी होई संसाराची तुटी. द्वंद्वाधिक दोरा आज हे द्वंद्वाधिक कोण पुण्य यांचा होईल सेवक. असं कोणाचं पुण्य आहे आशांची सेवा करण्याचा योग येईल? कोण्या पुण्य त्यांचा होईल सेवक. कोणतं पुण्य? कोणतं माझं पुण्य आहे का त्यांच्याशी माझी सेवा करायला मला भेटेल? कारण खरे साधू करी नाही घडली सेवा काही. ते सेवा द्यायचा चान्स देतच नाही, सेवा मिळवण्याचा देत नाही. पण माझं पुण्य आहे का? आणि आलं तर परिणाम फायदा काय? केली ना सेवा बाबांची आम्ही लई सगळी. बाबा सप्त्याला आल्या आमच्याकडेच येतात. दरवर्षी बाबा सप्त्याला आल्यावर आमच्याकडेच येतात. कशाला? झोपायला. बाबांनी कधी पाय धुवून घेतले? तर साधू आपल्या घरी आल्यानंतर त्यांच्या संगतीत जीही द्वंद्वादी सुख आणि दुःख, मान अपमान, जन्म मरण या सगळ्या द्वंद्वांपासून मुक्ती मिळली जाते. ते मला पाहिजे आणि मी ते प्राप्त केल्याशिवाय राहणार. सुख दुःख समान
दुःख समान सुख दुःख समान ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी कोटी हरे रंगनाथ राम कृष्ण सदा समरेल काही अच्छा बरं ठीक आहे सांभाळून घेतलं बाबांनी आवरत नाही आता माशाच घाटात बसली गाडी थांबली मिसळ खा पाव खा मिसळ पाव खा आणि गाडी घाटात फिरायला लागली का तसं बाबांना झाला ती प्रमाण सुद्धा म्हणतात महाराज आम्हाला घ्या ना तुमच्यात आम्हाला घ्या ना तुमच्यात घ्या ना घ्या तुमच्या बाटीत घ्या आम्हाला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी सर्व सुकृताचं फळ प्राप्त केले मी जेवढी पुण्य केली मी पंक्ती घातल्या मंदिरांना दिले बाबांना काय जाण्याचं काय केले मी काय काय केलं असेल मागे जन्माच्या संपत्तीत मी प्राप्त केल्या शहराला मी क्षेम देईल क्षेम म्हणजे आलिंगन चतुर्श्लोकी भागवत मध्ये सारखं आलिंगनाला किंमत ब्रह्मदेवाचं डोक्यातून लवकर जात नाही आलिंगन दिलं त्याला हंसाने विष्णूचा अवतार ब्रह्मदेवाने पोराला नारद मुनीला सांगितलं तरी संशय भेटत नाही अर्जुनाचा फिटत नाही म्हणून ए हृदया हृदयी हे हृदयचे ते हृदय घाटामध्ये एखादी गाडी खराब झाली ना तर पहिले असं करायची इकडची गाडी पुढे उभी करायची त्याच्यातला माल टाकायची पण आता नाही मागचं कॅरेज याला लावतात असं आणि इकडचा फक्त तिकडे टाकायचं हे हृदयचे ते हृदय ते म्हणतात मी गेल्यानंतर तुम्हाला क्षेम म्हणजे आलिंगन दिल्याशिवाय राहणार नाही पांडुरंगाला आता आपण पंढरपूरला गेलो म्हणून मी आलिंगन दिल्याशिवाय जाणार नाही ओढून काढतील का नाही बाहेर आपल्याला ही 2 मिनिटं टाकले चल पुढं मग तसं नाही ते बरोबर आहे त्यांचं तशा काहीतरी सिस्टीम आहे तुम्ही एकांतात जाऊन भेटा त्यांच्या दुकानात जाऊन भेटा संतांना पर्सनल जाऊन भेटा आपल्याला गुरुजी होते ना पूर्वी जर एखाद्या विद्यार्थ्याला काही समजलं नाही तर म्हणायची घरी ये तुझ्यासाठी वेगळा वेळ मी यांचा सगळ्याचा खर्च करणार नाही तू घरी ये तुला मी ती सिस्टीम सगळी सांगेल तैसे संत जगी क्रिया त्या क्रिया आहेत त्या त्यांच्या संगतीत बसल्यानंतर उठतात बसतात त्यांच्या वागण्यातून आपल्याला बरंच काहीतरी शिकायला भेटतं क्षेम मी देईल पांडुरंग मी पांडुरंगाला आलिंगन दिल्यानंतर पांडुरंगाने मला काय केलं नाही माहिती त्याच्या सारखंच केलं आलिंगन संताची आलिंगन संताची आलिंगन संताची आलिंगन संताची झाली माझी काया झाली माझी काया झाली माझी काया गडी मोक्ष त्यांच्या संगतीचा परिणाम साधला जातो आपल्याला वान नाही पण गुण लागलाच जातो आपल्याला संतांनी सरिता केलो तैसा चंदनाने मोरी व्यापलेल्या मी मग बाप रखमादेवर विठ्ठलाचे भेटी त्याने मला त्याच्यासारखं करून ठेवलं बाप रखमादेवर बाप रखमादेवीवर
विठ्ठलाची भेटी आपल्या सवसाठी आपल्या स्वरूपासारखं केलं. जय जय स्वसंवेद्या सेवेसाठी नाही, स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि जो स्वतः जसा आहे तसा तो करतो. जर संत आपल्या तसे करतात किंवा मग त्यांच्या जागेवर नेऊन बसल आपण सारे केलं या पद्धतीने मी करतात. आणि हे आता माझ्या जीवनात सगळं झाले ना. आता मी एवढ्या भांडवलावर जग सुखी करी लाभण्याचं पहिले अवघाची संसार सुखाचा करेना. हा अवघाची संसार सुखाचा करेना. हो 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 अवघाची संसार सुखाचा करेना. अवघाची संसार सुखाचा करेना. हो हो संन्यासाची काय त्यांनी प्रतिज्ञा केलेली काय आपल्याला मागत गाव आहे आपलं मंडळ आहे रजिस्टर मंडळ आहे आमच्या काही ओळखी आमच्याच्याने हे काय होत नाही. जगत सुखी होण्याची कल्पना आमच्यात नाही. आमचं घरच सुखी करता येईल आम्ही सुखी होईल. कशाने सुख होणार आहे? तेने विन जीवा देवाची आत्म्याच्या भेटीतच सुख आहे. नाहीतर सुखी नाही किती मोठा असू द्या. एक दोन साधूंमध्ये दोन प्रकारे नाही. एक वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आहे आणि एक ज्ञानाचा. ज्ञानाने माणूस मोक्षापर्यंत जातो. वाचवून ज्ञानाविने एक उपाय करशील तुके अद्वैतीचं गुंपशी. वैराग्य पाहिजे पण ज्ञान मिळवण्यासाठी वैराग्य पाहिजे. ज्ञान टिकवण्यासाठी वैराग्य पाहिजे. पोरबाळाने नुसतीच प्रॉपर्टी वाढवत चाललंय काय उपयोगाचं? ज्ञान महत्वाचं आहे आणि दाखला भाऊ आहे त्याचा कोण? वैराग्य. तर दोघांमध्ये चित्र कशी दिसतात त्यामुळे लोक त्यालाही साधू म्हणतात. कोणला? वैराग्यवानाला. पण खरा साधू ज्ञानी आहे. ज्ञानाने साधू पद भेटलं जातं. त्यांना नाही गरज का पदाची बिदाची गरज नाही. हे तुमच्याकडून म्हणताय तुम्ही. ते साधू ते म्हणतात परमहंस पदाला पोहोचलेला महात्मा सुद्धा मी परमहंस म्हणत नाही.
ब्रह्मास्मीच तो म्हणतो, ते पण आठव नाठव गेले भाव झाला स्वयंदेव पांडुरंग. त्याने मुख्य चार्जच घेतला डायरेक्ट आणि त्या चार्जवर राहतो. त्याला कोणत्याही पदाची तुमचं घेणं देणं नाही. तर तुमच्या पुढे ज्ञानेश्वर महाराजांना मी जग सुखी करेन. संध्याकाळी खायला मिळत का नाही टेन्शन, तुम्हाला काही मिळत नाही. नाही आता माझ्या गुरूंच्या कृपेने मी सगळं जग सुखी करेन. कारण सगळं सुख जग आहे ना दुःखी कशामुळे? आत्म्याची भेटण्यामुळे. आणि ज्या दिवशी आत्म्याची भेट होईल ना, किंबहुना सोय जीव आत्म्यास जीव आत्म्याला आहे तेच जे होय तयाना सुख. आत्म्याच्या भेटीमध्ये, जीवाच्या आणि आत्म्याच्या भेटीमध्ये ज्या गुदगुल्या होतात ना त्याला सुख म्हणतात. आणि तसं नसलं होतं येरजोड ते ऐशीची अवस्था न होता प्राप्त ते जे होईल ते दुःख झालं. मग जे बी होईल आत्म्याची जीवाची भेट नाही ना दुःख, त्याचं नाव काल आहे. संप्रदायात काला झाला पाहिजे. हो, काला म्हणजे नुसते मडकं फोडलं नाही, हे मडकेच्या ठिकऱ्या झाल्या पाहिजे. देह बुद्धीचा त्याचा ठिकऱ्या झाल्या, तो घट हातून फुटला. देहाच्या निरसने पावेल्या ठाया. देहाच्या निरसन किंवा देहाच्या बाजूने 14व्या ते सांगतात बदबदा घोरत होता. तो भेदबुद्धीचा आरसा त्यापासून फुटेला विरेशा. आणि मग प्रतिनिधी मुखाच्या भासाला मुख राहतो. दोन दिसते ना, दोन आरशामुळे दोन पणा बाद झाला. दोन दिसत आरशामध्ये बघा, त्या जंगलामध्ये वाघ आला सिंहाला फसवायचा असेल तर पोरली हुशार झाले जातात. हे असं एवढं मोठा एवढा आरसा नेऊन ठेवतात. आणि मग तो सिंह पण असं हळूच हळूच तिकडून त्याला तसा दुसरा आलेला दिसतो. मला तसा तिकडून ठेव मारतो तर तोय त्याला मारतो, लागते याच्याच हातात. तो म्हणा मरत का नाही, मरते आता जातो निघून. चालत तर बघतो तोय चाललाय, परत येतो थांब तुझ्या. प्रतिती मुखाला तो फसला का नाही, सिंह फसला ना, तसे आपण फसलेलो आहे. परमार्थ करून देईल माळा बेळा सगळे भूषण लावून आत्म्याचीच ओळख नाही. त्या अभंगाचं शेवट होतं की तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म पण मूर्ख नाही. हे सगळं शरीर दिलंय फक्त आत्म्याच्या ओळखीला. प्रपंच बायका पूर्ण वगैरे ते होत असतं, पण प्रपंच होत असतो, पण परमार्थ अट्टासाने याच साठी केला होता. दिले इंद्रिय हात याच्यासाठी दिले. डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडशी नारायण. तो झाला फाटाबाधिकेचा. 4 रस्ते आले, नेमकं कुठं जायचं हे कळत नाही. महाराज हो तू गायनाचार्य हो का वादक हो का रामायणाचार्य हो, तो या झाला फाटा. बस भजनाच्या मार्गाला लागला, पण मुळाला पोहोचायच्या आहे भरकटला. 100 किलोमीटर प्रवास करून आला. डिझेल टाइम संपला. कीर्तनाचा टाइम उरकला. ते म्हणजे जा घरी, तशी जीव नका महाराज. तसा रिटर्न परत चालला जीव. मी दुकान घाली, पण दुकान कुठं घालत? बघ मला आता तुमच्याशी बोलता ह्या गोष्टीची उकल झाली. तुमच्या प्रामाणिकपणे तुमच्या पुढे मांडतो. पूर्वी असं आपल्याकडे बहिणीचं लग्न झालेलं, तिकडे गेलं, मालक लवकरच गेला, घरची परिस्थिती नाही. मग ती कुठे येते ती आणि पोरांना मोठं करते, घर बांधती. कुठं बांधते? बापाच्या घरी येते ना. तसं ज्ञानेश्वर महाराज आळंदी माझं मी राहतोय, पण मी दुकान कुठं घालणार माहिती का? पंढरपूरला. कारण माझं मूळ ते अवतार पांडुरंग नाव ठेविले माझं माहेरे. आला जिथून आलो तिथं मला जायचंय. म्हणून मी आता हे ब्रह्मज्ञानाचा तिन्ही लोक सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी सगळ्यांचा उद्धार करीन मी. स्वर्ग मृत्यू पाताळ नाही. सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी प्रत्येकाला ब्रह्मज्ञानाचा डोस दिले होते. काळावर येते. दुसरा औषधच नाही त्यांच्याकडे. म्हणजे दुकान कुठं मांडणार तुम्ही? अभंगाचं दुसऱ्याच्या जाईन गे माये तया पंढरपूरा. जाईन गे माये तया पंढरपूरा.
माऊली साधू ज्ञानेश्वर माऊली इकडं असलं काम आहे आणि माहेर गेलो आरामशी उठायचं वहिनी करी भाजी करी पंढरपूरला गेल्यावर कर्माची सुटका माहेराला गेल्यावर मग काय नाही मागणी परिहार पुढे नाही शीन अगं गरजेचे उरावे तिकडं असलं मला उरणार मी माझा संसार तिकडे गेलं कर्माची वाटोळ होऊन जातं राख रांगोळी होऊन जाते कर्म शिल्लक राहत नाही त्याचं प्रतीक आहे मुक्का सगळं जाळून आता त्याचा फक्त दिसतो एवढ्या पुरता शिल्लक राहिलो तिकडं जाऊन दुकान मांडली मी काही खास कीर्तनकार नाही सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे मुंबईला ड्रायव्हरचं काम करतो पण आमच्या मावळे गुरुजींचा लय आग्रह असतं आमचे पडवळ साहेब त्यांची दोस्ती ते म्हणले जायचं आपल्याला योगा एक चांगला सोनवणे बाबा भेटले महाराज भेटले महाराज आले चौकदार बाबा दिल्ली बाबा आले काही नाही सगळ्यांची नाव माहिती नाही पण मला माहिती सगळ्यांचं नाव एकच आहे ना काय ते प्रमाणे ब्रह्मपुरी आलो सोहम माझे नाव ब्रह्मपुरी जगी विस्तारवलं माझं मीच विस्तारलेले सगळे बरं यांची सगळ्यांची नावं घेतली ही मुलं आली माझे गुरुबंधू सगळे महाराजांनी मृदुंग छान वाजवला चौकदार बाबांनी काम केलं पेटी मास्तरनी आणि यांची नावं का घेतो यांचं नाव नाही घेतली त्यांना राग येईल म्हणून आणि तुमचं नाही घेतलं मग प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्तीने दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोललं हे असं मला वाटलं पाहिजे मी शंकराची सेवा करतो आणि खरोखर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही परमात्म्याचे अंश आहे बघा आणि शंकर महाराजांच्या दरबारात आणि ती ज्ञान भेटलं ना ज्ञानेश्वर महाराजांना म्हणून झेंडा घेऊन निघाले मच्छिंद्रनाथांना काय भेटलं नसतं ना याशीच सगळे असते माशीच्या पोटातला मच्छीच्या पोटातला आलेला आहे तो जगाचा उद्धार करतो हे माणसाच्या पोटातून मासे खात बसलेले तर त्याला आईबाप नाही त्या मच्छिंद्राला त्या गोरक्षाला आईबाप नाही उकुरड्यातून उकरून काढला तो जगाचं कल्याण करतो मातीचा पुतळा खेळता खेळता गोरक्षाकडून गैनीनाथ जन्माला तो जगाचा उपकार करतो आणि ज्ञानेश्वरांना ज्ञानराज माऊली ही पदवी बहाल करतो आपण काय करू का आपल्या गावासाठी सरपंच पुढारी गावचे पाटील यांची कामं आहेत सरपंच म्हणजे नुसती बुलेट घेऊन डुडुक फिरण्यासाठी नाही लग्न मैत्री दशकिरीला हजर राहण्यासाठीच नाही फक्त स्वधर्माचं पालन करायचं प्रत्येकाने आपल्या पदाचं मिळालेल्या व्यासपीठाच्या इथल्या माणसांनी एका क्षणाचा उपयोग करून घ्यायचा पुन्हा चान्स नाही मिळालेल्या वेळेचं सोनच करून जायचं हा इतिहास घडून गेले ते जेवढे आर्य लोक होते ते म्हणायचे मिळाले ना शरीर इतिहास बनून जाऊ तुकाराम महाराजांनी आपल्याकडे थोडस चॉकलेट ठेवले तुका म्हणे का मरण्याची शरीर उत्तम यांना कीर्तीचं नाही पण तुम्हाला कीर्तीचं पडले नाही म्हणून थोडस ढकलले पुढच्या भागात आणि तुम्ही आपण जेव्हा त्या स्थळाला जाऊ तर कीर्ती बिर्ती काय नाही सगळे जगतच परब्रह्म आहे असा बोध आले कीर्ती कोणाकडून करून घ्यायची सगळं त्याला ज्ञान होऊन जातं आपले गुरुवरे लोणकर बाबा कवडे सर आणि आपले पांडुरंग दादा मडके बाबा यांच्या योगाने यांच्या पुण्याने यांच्या आशीर्वादाने तुम्हा सज्जनांची सेवा करण्याचा योग आला परत मी तुम्हाला सांगेन कीर्तन म्हणजे नॉर्मली कीर्तन चॉकलेट आहे त्याच्या नादी लागायचं नाही पण केल्याशिवाय राहायचं सुद्धा दौंडी घ्यायची पण दौंडीचा अहंकार घ्यायचा नाही करायचं सगळं लोक वावा करायला लागले ते चॉकलेट खातो एवढं समजायचं आणि चॉकलेट लहान मुलांना जर मोठं पोरगं झालं तर ती 7 दिवसाची कॅडबरी माग 1 दिवसाचं कीर्तन म्हणजे चॉकलेट आणि 7 दिवसाचा प्रोग्राम म्हणजे काय कॅडबरी आपण त्याच्यापेक्षा मोठे आकाशा एवढे आहोत अधिष्ठानाची दृष्टी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण मध्ये रमणार नाही पण खोटं राजाचं पात्र म्हणलं तर करायचं असतं झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणावर आपल्या मालिकेच्या चरणावर इथं ज्ञात अज्ञात सगळे अधिकारी महात्मे उपस्थित आहेत त्यांच्या चरणावर पेटी मास्तर आलेले सर्व व्यासपीठावरील सर्व मोठमोठे महात्मे त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विठ्ठल